अजून एक मोठी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर रेग्युलर गटाला आता सुरुवात होतीये. 8 संघ आता एकमेकाच्या अगेन्स्ट खेळताना दिसतील. त्यामधील पहिला सामना तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला श्री 11 मोहाची वाडी तर दुसऱ्या बाजूला जय हनुमान क्रिकेट संघ ढवळेपाडा. मी आधीच म्हटलं होतं दोन डावखुऱ्या हाताच्या बॅटर आणि बॉलरच्या मध्ये ही लढत तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला मॅचला सुरुवात. गेम ऑन. लेट्स प्ले. पहिला बॉल इनफिल्डच्या वरनं खेळण्याचा प्रयत्न होता. त्यानंतर पाहिलं खरं तर सबमरीन डिलिव्हरी डॉट बॉल. चेंडू थोडंसं खाली राहिला त्यामुळे इथून दुविधा मनस्थितीमध्ये होते. मोठा बटकं खेळायचंय की पूर्णपणे थांबायचंय त्या अनुषंगानं डॉट बॉल. ऑन साईडला स्क्वेअर लेगला पहिला बॉल वरती पूर्णपणे अभ्यास केला आणि पुढचा बॉल फेकून दिलाय. डी बॅकवर्ड स्कोर सीमार शफर षटकार. माथेरान विरोधात कासगाव दोन टीमची कॅप्टन टॉससाठी लवकरात लवकर पोहोचा. श्री 11 मोहाची वाडी त्यांच्या विरोधात संघ खेळतोय जर्मन ढवलेपाडा. दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच रंगताना दिसतीये. पहिला बॉल डॉट आलाय. पुढचा बॉल वरती षटकार ठोकलाय अमोल चव्हाण. पुन्हा एकदा ड्राईव्ह करायचा प्रयत्न. अंडर बॉक्स टाईमना फटका खेळतलाय मिड विकेटला. खेळाडू गणेश जाधव बॉलवरती येतील आणि अखेर एक सिंगल. सिंगलच्या साथीनं धावफलक 7 या आकड्यावरती तुम्हाला पारमेन. नवीन बॅटर मैदानावरती रोशन आढाव गुग्गू मैदानावरती दाखल झाला. या बातमध्ये गुग्गू कशा प्रकारची बॅटिंग करतोय कारण ज्या वेळेस आपण पाहतोय सर्कलची ओव्हर असते पहिल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये धावा कोराडा होण्याचं काम गुग्गूने नेहमीच केलंय. त्यामुळे त्याच्यावरती आता लक्ष लागलंय या मॅच मध्ये कशा प्रकारची बॅटिंग तो करतोय. खरं तर टायगरचा एक खेळाडू शंतनू पाटीलला आपण पाहिला असेल. त्यानंतर आपण पाहिला असेल मनीष कोलेकर. त्यानंतर वसारचा चिंट्या ज्या प्रकारची बॅटिंग करतात सर्कलच्या ओव्हरमध्ये त्याच प्रकारची बॅटिंग आता तुम्हाला गुग्गूची देखील पाहायला मिळेल. जास्तीत जास्त धाबा वरण्याचा प्रयत्न या बॅटमध्ये राहील कारण समोर ढवळेपाडा. ड्राईव्ह केला ऑन साईडला. मी आधीच म्हटलं होतं गॅप शोधण्याचा प्रयत्न करतोय आणि अखेर एक सिंगल येते मिळतीये. शॉर्ट मिड विकेटला खेळाडू उपस्थित होते जीवन होते. विजय होते त्यामुळे बॉलला अडवण्याचा प्रयत्न. यंगस्टर खेळाडू आता तुम्हाला जरूर पाहायला मिळतील टीम ढवळेपाडामध्ये कारण खर तर बंटी केवने ला आपण पाहतोय बऱ्याचशा मॅचेस मध्ये दिसला नाही. थोडासा इंजर्ड आहे परंतु तो पुन्हा एकदा आपण त्याला शुभेच्छा देऊ की लवकरात लवकर बरा हो आणि टीम ढवळेपाडा संघाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी उभा हो. या बातमध्ये पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न तुम्हाला पाहायला मिळेल. सचिन केवने वांगणे एक्सप्रेस. हलक्या हाताने बॉल ढकलण्याचा प्रयत्न होता. एक षटकार आल्यानंतर आता सिंगल डबलला प्राधान्य देत असताना चांगली बॉलिंग तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. सचिन केवनेवर नंबर 1 चा खेळ संपन्न झाला आणि पहिल्या ओव्हरच्या अंतिम टीमची टोटल धावफलकावरती पाहायला मिळेल 9 धावा इथे जोडल्या जातील.
ओव्हर नंबर 2 चा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. प्रगती पदावरती गणेश जाधव आता या मॅच मध्ये दाखल झालेत. स्टॅकिंग वरती अमोल ऑन साइडला खेळलाय. हा फटका चांगला आहे परंतु फटका फसला की काय. खेळाडू तिथे उपस्थित आणि अखेर एक चांगला झेल स्वीकारत असताना हा पहिला धक्का लागतो टीम मोहाची वाडी श्री 11 संघाला. फलंदाज बाद. नवीन बॅट्समन मैदानावरती साजिद. गणेश जाधव बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालाय. पहिल्या बॉलवरती दुहेरी, पुढच्या बॉलवरती विकेट संपादित केली आहे. राऊंड द विकेट. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. पॉइंटचा खेळाडू फक्त पाहत राहिला. त्याच्या बाजूनं बॉल काढला बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. गणेश राऊंड द विकेट. गतिपती मिश्रण यावेळेस तुम्हाला पार मिळेल आणि अखेर धाव इथे मिळतीये. पंचचा इशारा व्हाईट बॉलचा तुम्हाला पार मिळेल. 1+1 या दोन धाबा इथे एकवटल्या जातील आणि त्या दोन धाब्याच्या साथीनं धावफलक देखील पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती 17 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. पहिल्या ओव्हरच्या 9 होत्या. या ओव्हरमध्ये आता धाबा उभारण्याचा प्रयत्न करतीये टीम श्री 11 मोहाची वाडी. नरेंद्र दादा गोमारे पुरस्कृत हा संघ तुम्हाला पार मिळेल मैदानावरती खेळतोय. मोहाची वाडीच्या विरोधात ढवळेपाडा या दोन टीमच्या दरम्यान एक मोठा सामना मैदानावरती रंगतोय. टॉस इथे जिंकला टीम मोहाची वाडी संघाने. टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. गणेश राऊंड द विकेट. खोदून काढलाय. फटका चांगला ऑन साइड ड्राईव्ह केलाय. डीप मधून खेळाडू पोहोचतोय. जीवन खेवणे मैदानावरती पोहोचला. एक सिंगल इथे देखील मिळेल आणि सिंगलच्या साथीनं धावफलक हळवारपणे आता पुढे सरकत असताना 18 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. राऊंड द विकेट. या बॅलला देखील हलक्या हाताने बॉलला ढकलण्याचा प्रयत्न होता. पॉइंटला पाहिलं होतं क्षेत्र मोकळे. त्या दिशेला फटका घेतल्याचा प्रयत्न पूर्णपणे फसतोय आणि अखेर डॉट बॉल. जी गोलंदाजी या मॅच मध्ये केली सचिन केवरेनं त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवत असताना आता गणेश जाधव देखील या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी करतोय. थोडस वादळ तुम्हाला पार मिळेल मैदानावरती दाखल झालाय. ही वादळापूर्वची शांतता नाही ना, कारण मैदानावरती साजिद दाखल झालाय. साजिद म्हटलं की आक्रमक पवित्र तुम्हाला नेहमीच पाहायला मिळेल. परंतु या मॅच मध्ये संयमी खेळ त्याचा देखील आपण पाहतोय, कारण अमोल आउट झालाय. ड्राईव्ह केला ऑन साइडला. स्कोरिंगला खेळाडू पोहोचेल. एक सिंगल तिथे एकवटली आणि सिंगल वरती थांबावा लागतोय. सिंगलच्या साथीनं टीमची टोटल आता पुढे सरकत असताना 19 धाबा धावफलकावरती जोडले गेल्या. 2 ओव्हरचा खेळ आता संपन्न झालाय आणि 2 ओव्हरच्या अंती धावफलक 19 धाबा. पहिल्या ओव्हरमध्ये 9 तर या ओव्हरमध्ये आपण पाहतोय आतापर्यंत 10 धाबा खर्च करत असताना गोलंदाज गणेश.
सचिन बिग हिट, मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, फटका पोहोचलाय, क्षेत्ररक्षक भूषण बाईकर पोहोचलाय आणि एकेर एक चांगला झेल स्वीकारत असताना मैदान इथून आता सोडावा लागेल फरदच बाद. साजिद मैदान सोडलंय. या मॅच मध्ये नवीन बॅटर तुम्हाला पारमेल स्टाकीवरती दाखल होतोय करण. चला अधिकचा वेळ खर्च करू नका, 20 मिनिटाचा अवधी आहे 4 ओव्हरसाठी, त्यामुळे लवकरात लवकर मॅचला सुरुवात करायची आहे. नवीन बॅटर मैदानावरती करण आता दाखल झाला. या मॅच मध्ये ओव्हर नंबर 3 चा खेळ तुम्हाला पारमेल सचिन केवणेला अजून एक सफलता इथून मिळते आहे. या मॅच मध्ये तुम्हाला पारमेल धावफलक जाऊन पोहोचल्या. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आतापर्यंत 19 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. ओव्हर नंबर 3 पहिला बॉल वरती फटका फसला आणि अखेर फरदाद साजिदला आउट व्हावं लागलं. आडवा बाटा खेचायचं होतं, नाही जमलं, संपर्क नव्हता बॅट आणि बॉलचा, त्यामुळे बॅटर पॅटच्या मधलं बनणार वेग तेच थरार गोलंदाजी पार मिळते. बॉल चाललाय स्थिरक्षकाच्या हातामध्ये, डॉट बॉल. या स्थिरक्षकाच्या भूमिकेत सुनील केवणेला तुम्ही पाहताय. सचिन केवणे, सुनील केवणे ही ओळख आहे टीम ढवळेपाड्याची. या मॅच मध्ये मी म्हणेन पूर्णपणे कमबॅक केलाय. इथे 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 घडलंय काय, तर अजून एक धक्का लागतोय. ज्या पावली मैदानाच्या आतमध्ये करण दाखल झालाय त्याच पावली मैदान सोडत असताना फरंदाज बाद. मुस्तकीम नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालाय. मुस्तकीमला तुम्ही पाहताय या मॅच मध्ये तो दाखल होतोय. धावा इथून उभा राहायचे, धावफलक पूर्णपणे थांबलाय. टीमची टोटल तुम्हाला पारमेल फलकावरती धावा आतापर्यंत जोडल्या गेल्यात. 19 धावा धावफलकावरती तुम्हाला पार मिळतील. या मॅच मध्ये पूर्णपणे कमबॅक टीम ढवळेपाडा संघाचा आपल्याला जरूर पार मिळेल. नवीन आलेला फलंदाज करण देखील मैदान सोडत असताना आता मुस्तकीम या मॅच मध्ये दाखल झालाय, त्यामुळे इथून चांगली बॅटिंग मुस्तकीमला करावी लागेल. धावसंख्या उभा राहायची याच अनुषंगानं. बिग हिट, फटका चांगला पार मिळतोय. क्षेत्ररक्षक गणेश पाहत राहतील, त्याच्या डोक्यावरनं बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषा पार, षटकार. षटकार ठोकलाय सचिन केवणेच्या विरोधात. हा मोठा फटका तुम्हाला पार मिळेल. धावफलक 25. फुलटॉस ऑन साइडला ड्राईव्ह केला, डीपमधून खेळाडू पोहोचतोय भूषण बाईकर, त्याच्या आबाकाच्या बाहेर, बॉल सीमा पार, चौकार. चौकाराच्या साथीनं धावफलक आता वेगाने पुढे सरकेल. 29 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. टॉप गिरवरती बॅटिंग तुम्हाला पार मिळते. श्री 11 मोहाची वाडी, नरेंद्र दादा गोमारे पुरस्कृत हा संघ तुम्हाला पार मिळेल. नेरल कोलारे गावचे उद्योजक समाजसेवक त्यांच्या माध्यमातून हा संघ बांधण्यात आलाय. पुढे सरसून खेळण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये, त्यामुळे डॉटबॉलची समाप्ती तुम्हाला पार मिळेल. ओव्हर नंबर 3 चा खेळ संपन्न झालाय. टीमची टोटल फलकावरती तुम्हाला पार मिळेल 29. 29 धाबा फलकावरती जोडल्या गेल्यात. 12 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. या 12 बॉल मध्ये किती धाबा उभारतील हा देखील प्रश्न तुम्हाला पार मिळेल.
3 ओव्हर मध्ये आपण पाहतोय खर तर धाबा भरपूर कमी होत्या. शेवटच्या 2 बरोबर ते आपण पाहिलं 2 मोठे फटके आले. त्यानंतर धावफलक 29 धाबा स्कोर कार्ड वरती तुम्हाला पार भेटतील. ओव्हर नंबर 4 चा खेळ बॉलिंग ट्रॅक वरती सोहम राईट ओव्हर द विकेट न सलामीला गेलेला बॅटर मैदानावरती गुगू अजून उभा आहे. रोशन आढावला तुम्ही पाहता या बात मध्ये मोठा फटका घेण्याचा प्रयत्न पूर्णपणे आता फसलाय. पंच एक मिनिट सामना थांबवायचा आहे. करण करण धुळे आपण कुठे असाल तर संपर्क साधा. आपण पाहतोय बरोबर दिसत नाहीये. लाईन दिसत नाहीये कारण पंच मधी देत. सोहम बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालाय. राईट ओव्हर द विकेट हा खेळाडू तुम्हाला पार मिळेल.
बिग करण्याचा प्रयत्न प्रॉपर बॅटवरती नव्हता. आय थिंक बॅटची कडा घेतली त्याच्या मागे थडमॅनला बॉल ट्रॅव्हल होईल. सिंगल धाव इथे मिळतीये. या बॅचमध्ये रोशन आढाववरती मोठी जिम्मेदारी आहे, परंतु आतापर्यंत हवा तसा खेळ पाहायला मिळाला नाहीये. कारण रोशन आढाव म्हटलं की पॉवर प्ले स्पेशलिस्ट म्हणून त्याची ओळख आहे. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये तोडफोड बॅटिंग त्याची आपण नेहमीच पाहिली, परंतु या मॅचमध्ये पॉवर प्ले मध्ये देखील तो शांत होता. फक्त आणि फक्त आतापर्यंत 4च धाबा त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिलेत या बॅटमध्ये. त्यामुळे संघ कुठेतरी अडचणी सापडलाय. श्री 11 मोहाची वाडी. फुलटॉस होता, खेचला ऑन साइडला, लॉंग ऑनला, स्टेट डाऊन द ग्राउंड, ओव्हर द बॉल, हिट बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. धमाका षटकार. 36 धाबा फलकावरती जोडले गेल्यात. नवीन आलेला बॅटर आपण पाहतोय मुस्तकीमच्या बॅटमधून हा षटकार आलाय. 4 बॉल मध्ये 16 धाबा मुस्तकीमच्या बॅटमधून आपण पाहिल्यात. एक बॉल डॉट जरूर खेळलाय, परंतु 2 षटकार आणि 1 चौकार मुस्तकीमच्या बॅटमधून तुम्ही पाहिलाय. मोहाची वाडी म्हटलं की नो डाऊट आमचे कुणालजी डायरे यांच्याकडून देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा आहेत टीम मोहाची वाडी या टीमला. कारण कुणाल डायरे म्हटलं की नेहमीच टेनिस क्रिकेट .in च्या कॅमेऱ्यावरती नेहमीच ते जोडले जातात. ऑफिशियल अपडेटर म्हणून त्यांची ओळख आहे. राऊंड द विकेट, राईट अबाउट द विकेट. पुन्हा एकदा फटका फसलाय. डीप मधून खेळाडू धावत पळत पोहोचतोय. जेल स्वीकारायचा प्रयत्न आणि अखेर कॅच ड्रॉप. 12च्या वेगाने क्षेत्ररक्षक पोहोचला होता. 3 धाबा एक पडायचा प्रयत्न होतोय. 3री धाव मिळतीये. आता 4थ्या धावेचा प्रयत्न चालवलाय आणि अखेर या 4 धावा इथे मिळतील. चेंडूची फेकाफेक तुम्हाला पार मिळेल. 4 धाबा इथे धावफलकावरती जोडले गेल्यात. त्यामुळे धावफलक टीमची टोटल आता या 4 धाब्याच्या साथीने पुढे सरकत असताना स्कोरबोर्ड वरती 40 धाबा जोडल्या गेल्यात. 40 धाबा. या वेळेला देखील शपल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न होता आणि अखेर विकेट मिळते फर्दच बाद. नवीन बॅटर मैदानावरती रामजीत या मॅच मध्ये दाखल झालाय. ओव्हर नंबर 4 चा खेळ तुम्हाला पार मिळाला. 1 षटकार 1 चौकार आलाय. धावफलक 40 आकड्यावरती आता पूर्णपणे स्थिरावलाय. या मॅच मध्ये कमीत कमी 55 धावा जर बनल्या तर चांगली फाईट तुम्हाला पार मिळेल. कारण जितकी चांगली बॅटिंग आहे टीम मोहाची वाडी संघाकडे तितकीच चांगली गोलंदाजी देखील तुम्हाला पार मिळेल. परंतु दुसऱ्या बाजूला भन्नाट फॉर्म मध्ये असलेला खेळाडू सचिन केवने, सुनील केवने, भूषण बैकर ची बॅटिंग तुम्हाला पार मिळेल. बिग हिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतोय पुन्हा एकदा. भूषण कॅच ड्रॉप. जेल स्वीकारण्याचा प्रयत्न फसला. त्यानंतर थ्रोपैकी थोडीशी खराब. 2 धाबे ती मिळतील. अक्षय बैकर पोहोचलाय त्यामुळे 2 धाबे रोखू शकत नाहीये. 2 धाब्याच्या साथीनं 42 धाबा धावफलकावरती जोडले जातील. पाण्याची मागणी केली जाते त्यामुळे उन्हाचा तडाखा भरपूर आहे. पाण्याची गरज असेल तर पाणी घेऊन जा. 4 ओव्हरचा खेळ संपला. 42 धाबा. टीम माथेरानची कॅप्टन आणि टीम कासगावची कॅप्टन टॉस साठी लवकरात लवकर या.
42 धावा धाफलकावरती जोडले गेले, त्यामुळे आता ओव्हर नंबर 5 चा खेळ तुम्हाला बारबॅट बरी ट्रॅक वरती अक्षय बैकर या बातमध्ये दाखल झालाय. खर तर फिरकीचा आक्रमण आता पारमेल. पहिला बॉल रिव्हर्स अटेम्प्ट करायचा प्रयत्न, पंचाकडे दात बागतायत, व्हाईट बॉल साठी घोषित केलाय, परंतु इथून चांगली गोलंदाजी तुम्हाला पारमेल. पहिला बॉल राहिलाय गोलंदाज अक्षयच्या नाबावरती. दुसरा देखील डॉट बॉल पार मिळतोय, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, एक सिंगल मारली. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय, पूर्णपणे नकार दिले, त्यामुळे आता स्ट्राईक हवी आहे रामजीतला. या बॉलमध्ये 22च्या माध्यमातून एक सिंगल धाव इथे देखील एकपटी जाईल, त्यामुळे धाव फलक तुम्हाला पार मिळतोय. टीमची टोटल आता 43 धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्या. 4 बॉलचा खेळ आता शिल्लक. या मॅचमध्ये 4 बॉलमध्ये किती धावा उभारतोय रामजीत, या मॅचमध्ये याच्यावरती देखील लक्ष लागलंय. कमीत कमी 55 यायला हव्या. एक फायटिंग टोटल पारमेल आणि त्यानंतर रंगत आपल्याला पारमेल सेकंड इनिंग मध्ये. अक्षय बैकर लेफ्ट मोर विकेट. पुन्हा एकदा जागेवर खेळण्याचा प्रयत्न होता, संपर्क नाहीये बॅटरने बॉलचा. डॉट बॉलची समाप्ती तुम्हाला पारमेल. सलगचा तिसरा बॉल आता डॉट टाकलाय. चांगली गोलंदाजी करतोय. 3 बॉलमध्ये फक्त 1 धाव खर्च करत असताना गोलंदाज अक्षय बैकर. या मॅच मध्ये तुम्हाला पारमेल चांगली सुरुवात अक्षयने केली आहे आणि आतापर्यंत चांगला क्रिकेट दोन्ही संघ मात्रावरती खेळतात. डॉट बॉल सलगचा तिसरा बॉल तुम्हाला आता निर्धाव पार मिळतोय. या बॅट मध्ये कमबॅक केलं अक्षय बैकरनं. फुलटॉस बॉल होता, बिगिट करण्याचा प्रयत्न होता. आडवा बॅटने जर खेळला असता तर इथून काही धाबा मिळू शकल्या असत्या, परंतु प्रॉपर बॅटवरती नव्हता, त्यामुळे 2च धाबा इथे मिळतात. 2 धाब्याच्या साथीनं धावफलक 44-45 या आकड्यावरती तुम्हाला पारमेल 45. फुलटॉस बॉल मेजबानी होती, दोन्ही हाताने स्वीकारायची होती, नाही जमलं आणि अखेर या 2 धाबा. अक्षय स्विंग अँड मिस, बिग हिट करण्याचा प्रयत्न आणि अखेर मैदान सोडावा गेला. अजून एक धक्का लागतोय. बॅटिंग करायला असताना टीम श्री 11 मोहाची वाडी संघाला फलंदाज बाद. चला चेक करू क्रॉसिंग झाली आहे की नाही. टीम मोहाची वाडी संघ मैदानावरती खेळतोय. चला माथेरान टीम आणि त्यांच्या अगेन्स्ट कासगाव. माथेरान टीमची कॅप्टन इथे उपस्थित आहेत. टीम कासगाव कॅप्टन लवकरात लवकर या, येताना प्रवेश फी बंधनकारक आहे. आणि आता पहिला बॉल जर खेळपट्टीवरती आदळला तर 2 धाबांची पेनल्टी देण्यात येईल, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. रोशन आढाव OUT फलंदाज बाद. क्रॉसिंग झालेली नाहीये, त्यामुळे इथून रोशनला मैदान सोडावं लागेल. शेवटचा 1 बॉलचा खेळ शिल्लक आहे. नवीन बॅटर मैदानावरती करीम. शेवटचा बॉल आडवा बॅट खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल इथे येतोय. शेवट गोड केलाय अक्षय बैकर, त्यामुळे इथून आता टार्गेट सेट झालंय. 5 ओव्हरचा खेळ संपन्न. टीमची टोटल 46 धाबा धाव फलकावरती जोडले गेले. फक्त 4 धाबाचं षटक तुम्हाला पार मिळेल, त्यामुळे 3 धाबाचं षटक पार मिळेल. त्यामुळे 46 धावांचं लक्ष या बॅट्समध्ये. आणि आता
या धाबा चेस होतील की रोखल्या जातील या बादचं धावतं वर्णन घेऊन येतील आमचे साथी समालोचक रोशनजी संते. धन्यवाद. बिलीव अकॅडमीचे आमचे खरं तर कोच अंकुर सिंग यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस संपन्न करतोय. नाणफेकीचा कौल या मुख्य व्यासपीठावरती करण्यात येईल. टॉस संपन्न झालाय. टॉस जिंकल्या टीम माथेरान संघाने निर्णय कळवायचा आहे. पुढचा आवाज रोशनजी संते सरांचा. धन्यवाद. थँक्यू सो मच राहुलजी चव्हाण सर. 46 धाव बनवायचे आहेत. चला 46 धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये. पहिला चेंडू ड्राईव्ह करतायत. लॉंग ऑफला डीप मध्ये फिल्डर आहेत. एक धाव झाली कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न सुरू आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिळतील चेंडूवरती एकूण 2 धावा आणि या 2 धावांनी श्री गणेश होते. साई माऊली कृपा केबल नेटवर्कचं मी विशेष आभार मानेन. त्यांच्या माध्यमातून इंटरनेट सुविधा आम्हाला उपलब्ध झालेली आहे. त्यांचं देखील मनापासून आभार. आम्हाला इंटरनेट प्रोव्हाइड केलेला आहे. साई माऊली कृपा केबल नेटवर्क च विशेष आभार. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. डॉट बॉल येतोय. 46 धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये. हा सामना जिंकण्यासाठी जयवंत मामा तरे प्रतिष्ठान, जय हनुमान ढवलेपाडे या टीमला. फुल टॉस चेंडू ड्राईव्ह करतायत. गॅप मधून चेंडू चाललाय. स्वीपर कव्हर सीमारेषेच्या बाहेर. चौकार. पुन्हा एकदा कॉपी बुक्स
कॉपी पेस्ट सीमारेषेच्या बाहेर चौकार येतोय. यादी देखील त्याच दिशेने चौकार आणि याही चेंडूवरती त्याच दिशेने चौकार. कॉपी पेस्ट. धावसंख्या 10. फुल टॉस चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या 10. 46 धाव बनवायचे आहेत 5 षटकांमध्ये. कंप्लीट तिसरीचा प्रयत्न सुरू आहे आणि तिसरीचा प्रयत्न सुरू आहे आणि तिसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिल्टील्या चेंडूवरती 3 धावा आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 13. जिंकण्यासाठी 33 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहे 24. धावसंख्या आहे 13 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. दुसऱ्या षटकामध्ये येतात गोलंदाज करण. स्ट्रायकिंगला बॅट्समन सुनील केवणे आहेत. सुनील केवणे आणि सचिन केवणे ही जोडी. खरवई गावातील, मानकिवली गावातील आणि जोविली गावातील कोणी मान्यवर जर इथे उपस्थित असतील तर त्यांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. खऱ्या अर्थाने बदलापूरचा वंडर बॉय करण धुळे यांचे पिताश्री स्वर्गीय भगवानजी धुळे साहेबांच्या नावाने त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन. आणि बॅटची कडा फिल्डरला बीट करून चेंडू चाललाय लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर चौकार. धावसंख्या आहे 17. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. करण धुळे यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने करण धुळे यांचे पिताश्री आहेत स्वर्गीय भगवानजी धुळे साहेबांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन. पुन्हा एकदा बॅटची कडा आहे आणि आता मात्र गॅप शोधू शकले नाहीयेत. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 18 धावा धावफलकावरती. गोरेगावची नाईट स्पर्धा गाजवली आहे याच ढवलेपाड्या टीमने आणि त्या स्पर्धेमध्ये सचिन केवणे नावाचं वादळ आपण पाहिलं. टॉप 6 मध्ये संघ दाखल झालाय. मिस टायमिंग आहे आणि हा झेल पकडलेला आहे. फलंदाज झाले बाद. विकेटचं बटन. हर्षद बॅक टू द पवेलियन लागतोय. हा पहिला धक्का ढवलेपाड्या टीमला. गणेश येत आहेत. नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावरती. सुरुवात खूप चांगली झाली या मॅच मध्ये ढवलेपाड्या टीमच्या माध्यमातून.
46 धाव बनवायचे आहेत आणि विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे या मॅच मध्ये. फुलटॉस क्षेत्ररक्षक आहेत आणि हा झेल पकडलेला आहे लॉंग ऑन सीमा रेषेवरती. फलंदाज झाल्या बाद बॅक टू बॅक हा दुसरा विकेट गमावलाय ढवलेपाडा टीमने. गणेश 0 वरती बाद. यापुढील सामना आहे माथेरान आणि मिताली 11 श्री गणेश कासगाव. माथेरान संघाने टॉस जिंकून बॅटिंग स्वीकारली आहे आणि इन्व्हाइट केलेला आहे फिल्डिंग साठी मिताली 11 श्री गणेश कासगाव या टीमला. चांगली गोलंदाजी ऑन हॅट्रिक. हॅट्रिक बॉल फुल टॉस आणि हॅट्रिकची शक्यता आणि हॅट्रिक इथे मात्र पूर्ण होतीये. पहिली हॅट्रिक या स्पर्धेमधील गोलंदाज करणच्या नावावरती. लागोपाठ 3 विकेट गमावलेत आणि आता मात्र या मॅच मध्ये वापसी झाली आहे श्री 11 मोहाचीवाडी या संघाने या सामन्यामध्ये कमबॅक केलेला आहे. न्यू बॅट्समन अनिकेत हॅट्रिक पूर्ण केली आहे गोलंदाज करणने आणि या मॅच मध्ये कमबॅक करून दिलंय श्री 11 मोहाचीवाडी. आदरणीय नरेंद्र गोमारे साहेबांचा संघ इन ऍक्शन मध्ये आहे. त्यांना फाईट करतोय ढवलेपाडा संघ. ऑन साइडला पिकअप स्ट्रोक त्याला पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 24-24. जिंकण्यासाठी 22 धावांची गरज आहे. 18 चेंडू शिल्लक. 18 चेंडू बनवायच्या धाव 22 या मॅच मध्ये. नक्कीच tenniscricket.in चे नामवंत अपडेटर कुणाल डायरे यांचे ते आगमन होत आहे. मोहाचीवाडी या टीमला ते सपोर्ट करण्यासाठी आलेले आहेत. कुणाल वेलकम, आपलं स्वागत आहे. यस, गौरव सावंत यांचे अत्यंत जवळचे आहेत, निकटवर्तीय राईट हँड. मुस्तकीम येत आहेत गोलंदाजी मार्क वरती या तिसऱ्या षटकामध्ये.
18 चेंडू 22 ची गरज आहे या मॅच मध्ये. सुनील केवणे ऑन स्ट्राइक. रन मशीन ढवलेपाडा या टीमची. ऑन साइडला पिकअप स्ट्रोक पाठवला मिड विकेट. सीमारेषेच्या बाहेर पंचांचा इशारा येतोय. वन बाउन्स ओव्हर द लाईन चौकार. थोडेसे नाराज आहेत आमचे कुणालजी डायरे, कारण की ज्याप्रमाणे बॅटिंग सुरू आहे 18 धावांची गरज आहे. 17 चेंडू शिल्लक आहेत या मॅच मध्ये. जवळजवळ रन बॉल इक्वेशन आलेलं आहे ढवलेपाडा या टीम समोर. सॉफ्ट आणि कलट्या सेन्सिबल बॅटिंग करतोय सुनील केवणे. एक धाव झाली कंप्लीट आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. सिंगल डबलच्या साह्याने धावफलक पुढे जाताना, कारण की सुनीलला माहिती आहे इथून आम्ही सिंगल डबलने देखील सामना जिंकू शकतो. हा आत्मविश्वास सुनीलला आहे. 16 चेंडू आणि 16 धावांची गरज. त्याला माहिती आहे प्रत्येक सामन्यात चौकार आणि षटकार मारून जिंकून देऊ शकत नाही. सिंगल डबलला प्राधान्य देणे देखील गरजेचं आहे, कारण की सिंगल डबल ही क्रिकेटची लाईफलाईन आहे. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, फिंगर रोल केले होते. आलाय हा डॉट बॉल. 15 चेंडू शिल्लक आहे. 16 ची गरज या मॅच मध्ये. ढवलेपाडा या टीमने या सामन्यावरती वर्चस्व निर्माण केलेलं आहे. यावेळी लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. डान्सिंग अंपायर विष्णू सरांची अनोखी अदा आहे आणि व्हाईट बॉलचा इशारा येतोय. बॅकफुटला गेले. स्क्वेअर कट गॅप मधून बॅकवर्ड पॉइंट. सीमारेषेच्या बाहेर चौकार. खऱ्या अर्थाने या स्पर्धेमधील पहिली हॅट्रिक नोंदवलेली आहे. त्यासाठी दिनेशजी राठोड यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक असेल करणसाठी. क्षेत्ररक्षक आहेत आणि त्यांच्या आवाक्याच्या बाहेर षटकार येतोय. फलंदाज सुनील केवणेच्या बॅटमधून. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने राईटम ओव्हर द विकेटने आले. गोलंदाज मुस्तकीम आणि हेलिकॉप्टर उडवलेला आहे. फिल्डर होते, त्यांना बीट करून चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. धावसंख्या आपण पाहू शकाल 41. 41 धावा धावफलकावरती आहेत. ऑन साइडला फ्लिक केलंय. गॅप मधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. एक धाव झाली पूर्ण आणि एकच धाव मिळते या चेंडूवरती. आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 42. 12 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 4. कुणाल डायरे यांच्या सोबत टेनिस क्रिकेट .in चे अपकमिंग रायझिंग स्टार कॅमेरामन चमकता हिरा जीतू, वेलकम, स्वागत आहे. चार धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये. गोलंदाज अमोल येत आहेत. 12 चेंडू बनवायच्या धावा 4. चला कासगाव संघ आणि माथेरान संघ स्विच हिट करण्याचा प्रयत्न. एक धाव झाली कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न नाहीये आणि लेग बायच्या स्वरूपात मिळते एक धाव. धावसंख्या 43. 3 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 11. बनवायच्या धावा 3 या मॅच मध्ये. सॉफ्ट हँडने खेळतात. ऑन साइडला फ्लिक केलाय. एक धाव झाली कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न सुरू आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. स्कोर लेवल जिंकण्यासाठी एका धावेची गरज.
आणि स्वीप करतायत. सामना होतोय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे जयवंत मामा तरे प्रतिष्ठान जय हनुमान ढवलेपाडा संघाने या स्पर्धेमधील हा पहिला विजय मिळवलाय. अभिनंदन ढवलेपाडा संघ. क्या बात है. भूमी 11 जयवंत मामा तरे प्रतिष्ठान जय हनुमान ढवलेपाडा. जगन्नाना पाटील पुरस्कृत हा संघ आपण पाहणार आहोत. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध पुरस्कर्ते म्हणून जगन्नाना पाटील यांची ओळख आहे. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण घोषित करूया. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे सुनील केवणे आहेत या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच, ज्याने बनवल्या 34 धावा या मॅच मध्ये. सुनील केवणे मॅन ऑफ द मॅच.